नमस्कार, सुप्रभात. कसे आहात? मस्त मस्त आणि मजेतच राहा. नवीन दिवसाची सुरुवात तुमच्यापासून. आज सकाळी सकाळी मी सकाळी म्हणजे सकाळीच जाते कामाला, पण आज जर अशी लवकर जाते कारण की आज त्यांना साडी ड्रायप करायची आहे. त्यांची आज मोठी मीटिंग आहे, तर साडी ड्रायप करून हेअरस्टाईल करायची. तर आता मी चालले, लवकर चालले. आज 6:45 वाजेपर्यंत तिकडे पोहोचायचंच आहे म्हणून. चला तर मी या, आजचा दिवस कसा आहे तो तुमच्याबरोबर शेअर तर करेनच. बाकी मग या पोचले बिल्डिंगमध्ये. हे एंट्री पण झाली आहे. आता लिफ्टची वाट बघते. यांच्यामध्ये कसं आहे, पहिला पार्किंग 1, पार्किंग 2 आणि मग नंतर 0. नंतर मग आपल्याला कुठे जायचं तिकडे जायचं. म्हणजे कसं अँटिकच बनवलं नाही ह्या लोकांनी. भारी आहे. चला, आहे कामं थोडी बाकी आहेत, पण जी कामं मेन करायची ती तर झाली आहेत. त्यांना सकाळी साडी नेसवून दिली. त्यांना छान मस्त त्यांनी बाहेरून अर्बन कंपनीमधून त्यांनी हेअरस्टाईलिस्ट मागवली होती. तिने छान असा बन करून दिला त्यांना. त्यांनी मला विचारलं होतं, पण मी म्हटलं मला एवढं सकाळी एकदम लवकर येता नाही येणार. मी माझ्या टायमाला थोडं 10 मिनटं मी लवकर येईन, म्हणजे 6:45 येईन. तुम्हाला हवे तर मी साडी नेसवून देईन. तर ते साडी त्यांना नेसवून दिली. त्या गेल्यासुद्धा कामाला आज लवकर गेल्यात. मी पण आज लवकर आली, तर सगळं आवरून मी लवकर निघेन. आणि त्यांनी एक जी आली होती ना अर्बन कंपनी, त्यांनी मला एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. ॲक्च्युली आता मला कामं यायला चालू झालेली आहेत, पण मी माझ्या आर्वीमुळे ती कामं येत नाही आहेत, कारण ती अजून फिडिंगवरच आहे. म्हणजे बाहेरचं म्हणजे वरचानं चालू केलं आहे मी तिला, पण ती अजून फिडिंगवर आहे. पण मग तिला जर असं दूध प्यायचंच झालं तर मी तिला अजून बाहेरचं दूध लावलेलं नाही आहे, कारण लगेच कफ होतं लहान मुलांना, म्हणून मी तिला काय लावलेलं नाही. बघूया, एकदा ट्राय करायला पाहिजे बाहेरचं दूध देऊन जर ते शांत राहिली तर खूप चांगले आहे, कारण ऑर्डरसुद्धा घेऊ शकते मी. चांगले ऑर्डर येतात, पण माझ्या हातातून जातात. मी म्हटलं जाऊ देत, आज एक ऑर्डर गेली म्हणून काय झालं आहे, नेक्स्ट टाईम दुसरी चांगली ऑर्डर येईल माझ्यासाठी. मी ही छान पॉझिटिव्हिटी ठेवून मी पुढे चालते, कारण आज जे कमवते ते मी माझ्या पोरांसाठीच कमवणार आहे. आज मी एक पालक झाले तर मला पण असं वाटतं की आज मला माझ्या पोरांसाठी पण काहीतरी करायला पाहिजे. मग मी सपोज टू करणारच आहे. सगळेच पालक करतात, मी पण करणार आहे. पण जाऊ देत, नाही तेवढे टाईम मला इथे कामावर यायचं, दुपारी जायचं, श्रीशाला स्कूलला सोडायची असते, खूप काही असते. म्हणून बघूयात, हळूहळू का होईना येतील. अजून अशा भरपूर ऑर्डर येतील. त्यातल्या त्यात मी तुम्हाला व्हिडिओ पण मी सेंड करतच राहील हेअरस्टाईल्सचे. माझ्याबरोबर माझ्या एका मैत्रिणीने विचारलं होतं मला, तू येशील का माझ्याबरोबर. आत्ताच रिसेंट विचारलेलं आहे, पण मी तिला नाही बोलली, कारण टाईमसुद्धा मॅच होणार नाही. आणि ते ऑर्डर होती मुलुंडला. तेवढं लांब जाणं येणं आता तर मेट्रो तर आहे तेवढं लांब आणि जवळ जायला, पण नकोच ना, उगाच रिक्स कशाला ना आपण घ्यावी. लहान मूळ आपल्या घरात आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ही ऑर्डर मी नाकारली. जाऊ देत, आज नाही तर उद्या जवळची ऑर्डर येईल तर मी नक्की जाईल. मी मॉर्निंग वॉक करायला चालली. बऱ्याच वर्षानंतर मी आज एवढ्या सकाळी बाहेर पडले. मी पहिला शूटिंग लाईनमध्ये होती तेव्हा मी एवढ्या सकाळी जायची, म्हणजे मड साईडला जायची ना, तुम्हाला सकाळीच निघावं लागायचं. बस वगैरे लवकर भेटत नाही 7च्या शिफ्टला. आणि 7ची शिफ्ट असली ना की म्हणजे बस एकदम रिकामी असेल, सुसाट सुट्ट्याने पटकन पोचायला होतं. म्हणून आज मी पहिल्यांदा एवढ्या लवकर बाहेर पडले. म्हणजे आफ्टर डिलिव्हरी मी आज एवढ्या लवकर बाहेर पडले आहे. भीती वाटते जायला एवढं सकाळी सकाळी, पण चला जाऊयात. काही नवीन कामावर जाऊन आले. आता मी घरी नंतर मग घरी आले, सगळं घरचं आवरलं. श्रीशाला 1 तासाची स्कूल होती ती सोडून आले स्कूलमध्ये. आणि आता मी चालले माझ्या रेग्युलरच्या कामाला. चला, लिफ्ट पण आली आहे, या लिफ्टमध्ये जाऊयात. तर आज मी आज लवकर येणार आहे. मला मोदक करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी करीन ना असं म्हणत नाही आहे, मी करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की आज गणपती बाप्पाचा पहिलाच दिवस आहे. तर मी येताना गणेशमध्ये लागलं होतं, मला तिथे मस्त रांगोळी काढली होती. आणि एक रांगोळी काढली होती आणि एक ऑर्डर काढत होत्या. छान वाटलं. असं प्रत्येक मंदिरामध्ये फिरायला पाहिजे. आज पर काय माझ्याकडे 1-2 जोडी आहेत, त्यातला बघ ना म्हणे. तुम्ही पण घालता कानातले? अरे वा, मला नाही आवडत ते बाबा, मी कधी घालत नाही. आणि मी असलं, मला ते खोटाच सण नाही. आज मोठे आमच्या मोदक करतात आणि मी दाखवणार, त्या करून देणार, मी दाखवणार. काही मला कामाला सगळं दिलं असतं करून, पण मला
मला कामाला जायचं आहे बाबा. कामाला मी जायचं आहे, करीन, मी जेवण करायचं आहे आता, भांडी घासायचं आहे, जेवण करायचं आहे, कपडे धुवायचे अगं आहे. अगं अगं, किती वळवळ असते. आणि आहे पुस्तक काम माझं. आता शिक्षा बरोबर आहे ना? शिक्षा इकडे हलवू नकोस. डोक्यात लावायचे डोक्यात लावू ना. शिष्य त्या बॅट घे ना. ती बॅट घे, ही बॅट घे, ही बॅट घे, ही बॅट. तो कवर 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 नाही त्या बॅट. हा बॅट ही बॅट बाकी तो मारून हे बघ. हे घे. ते नको खाऊ, ते नको खाऊ, अगं ते नको खाऊ. तेल आहे बघ त्याच्यात. मोदक केले मी रेडी, कसे काय असे ना पण मी केले. माझ्याकडून थोडीशी आज मिस्टेक झाली, कारण की जी उकड आपण घेतो ना ती व्यवस्थित नाही आली, किंवा माझा अंदाज चुकला असेल पाण्याचा किंवा पिठाचा, त्याच्यामुळे बरोबर थोडेसे जाड झालं. ते सारण कमी झालेलं आणि मोदकचं पीठ होतं ते थोडं जाड झालेलं. पण ठीक आहे, आज मी शिकले, उद्या मी व्यवस्थित करेन. काय गडबड झाली हे सुद्धा मला कळलं आहे, मग उद्या मी नक्की व्यवस्थित करेन. चला, कसा वाटतं व्लॉग तुम्ही नक्की सांगा. मोदकचा तो व्लॉग नाही करता आला, व्हिडिओ नाही काढता आला, कारण श्रीषा पण होती, आरवी पण होती, त्यांच्या बहाने मला काढताच नाही आला. मग नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्की सांगेन. तोपर्यंत बाय.